उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या विकास दुबेचा 40 दिवसांत 7 वेळा साप चावल्याचा दावा आता उघड होताना दिसतोय। वन विभागासह आरोग्य विभागाचं पथकही या प्रकरणाचा तपास करतंय। आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की 5 दिवसांच्या तपासणीनंतर विकास दुबे यांच्या अंगावर असलेल्या 7 सर्पदंशांच्या खुणांपैकी 6 सर्पदंशांचं नसल्याचं स्पष्ट झालं। विकास दुबे याला पहिल्यांदा साप चावला होता, त्यानंतरच जे काही सर्पदंश दाखवले जात आहेत ते संशयास्पद आहेत। त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर जवाहरलाल यांचा जबाबही तपास अहवालात नोंदवण्यात आला आहे। उपचारात 4 वेळा अँटीवेनमचे सामान्य डोस दिल्याचं सांगितलं जात आहे। चौकशी दरम्यान तपास पथकाने त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर जवाहरलाल यांना विचारलं की विकास दुबेला कोणत्या जातीचा साप चावला। तेव्हा डॉक्टर जवाहरलाल म्हणाले की मला सापाची प्रजाती माहिती नाही। पीडित आणि त्याच्या कुटुंबियांच्या विनंतीवरून मी त्याच्यावर 7 वेळा उपचार केले आणि 4 वेळा त्याला अँटीवेनमचा सामान्य डोस दिला। त्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने पुन्हा डॉक्टर जवाहरलाल यांना विचारलं की तुम्हाला सापाच्या प्रजातीची माहिती नाही, मग तुम्ही अँटीवेनमचा डोस कसा दिला। तेव्हा डॉक्टर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत। वन विभागाचं पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे। DFO रामानुज त्रिपाठी यांनी सांगितलं की आत्तापर्यंतच्या तपासात विकास दुबे व्यतिरिक्त कोणी साप पाहिलं नसल्याचं वास्तव समोर आलं। विकास दुबे याला साप चावलेल्या ठिकाणचीही तपासणी करण्यात आली, मात्र तिथे साप आढळून आला नाही। विकास दुबे यांनी सांगितलं की 40 दिवसांत मला 7 वेळा साप चावला। त्याने स्वतः सापाला 3 वेळा पाहिलं। आत्तापर्यंतच्या तपासात प्रथमदर्शनी ही घटना संशयास्पद वाटत आहे। सर्पदंशाने त्रस्त असलेला 24 वर्षीय विकास दुबे हा मालवा पोलीस स्टेशन हद्दीतील सौरा गावचा रहिवासी आहे। विकास दुबे यांनी दावा केला आहे की त्याला 40 दिवसांत 7 वेळा साप चावला। प्रत्येक वेळी साप चावण्यापूर्वी त्याला धोक्याची जाणीव होते। त्याला शनिवारी आणि रविवारीच साप चावला होता। मात्र गेल्या 3 दिवसांपासून त्रस्त असलेल्या विकास दुबे कुटुंबियांसह मेहंदीपूर बालाजीच्या दरबारात आहे। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार काही तांत्रिकांनी त्याला सल्ला दिला आहे की बालाजीच्या दरबारात जाऊन त्यांना सर्पकाल दोषापासून मुक्ती मिळेल।